सोमायजी आपल्या सोबत आहेत. अचलपूरमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल काय सांगाल आपण, कारण पूर्ण भारतभर हा विषय गाजत आहे. पूर्ण खूप चिंतेची बाब आहे. काही गोष्टी चर्चा करत होता, आमची चर्चा अधिकाऱ्यांसोबत झालेली आहे. इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने चाललं आहे. ज्या परिवारांना याच्यामुळे सहन करावं लागलंय, आणखीन त्यांच्याकडून अधिक माहिती मिळत आहेत. इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने चाललंय. थोडी गती द्यायची गरज आहे. मोठं प्रकरण आहे. आपल्याकडून पोलीस प्रशासनाला काय आपण आदेश दिले? मी आता एवढंच सांगणार, व्यवस्थित दिशेने चाललेलं आहे. ज्यांना या संबंधात जी माहिती मिळत असेल त्या अफेक्टेड परिवारांनी पण थोडं अधिक सहकार्य केलं तर आणखीन मुलींचं भविष्य सुरक्षित राहणार. हे होते केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या. आपण पाहून राहिलो की ते स्पेशल म्हणजे आयान प्रकरणात जो होता, जो मेन गुन्हेगार इथला होता, त्याच्या प्रकरणात पूर्ण माहिती ते आढावा घेण्यासाठी आलेले होते. त्यांचा पुरा ताफा तुम्ही इथं पाहू शकता की हा पूर्ण त्यांचा ताफा इथं आलेला आहे. सध्या आता ते अमरावती या ठिकाणी जाणार आहेत. अमरावतीला त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे असं समजलं आहे, आणि पुढे या गोष्टीमध्ये आणखी प्रकरण कोणतं उघडकीस येते हे सुद्धा आपल्याला पाहणं आहे. किरीट सोमय्या आपल्या सोबत होते. तर पाहून राहिलो आपण की भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी पूर्ण पदाधिकारी, तालुक्यातले आणि जिल्ह्यातले पदाधिकारी इथं केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या यांच्या सोबत होते. रुपेश दादा, काय नेमका विषय झाला आतमध्ये, कारण की थोडक्यातच माहिती भेटली आपल्याला. हा विषय जो आहे अतिशय संवेदनशील असल्यामुळे माननीय किरीटजी, विशेष करून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्याकडे हे सर्व विषय सोपवण्यात आलेला असल्यामुळे ते या सर्व विषयाची सविस्तर माहिती घेण्यासाठी SITचे जे प्रमुख आहेत माननीय शुभम कुमारजी आणि त्यांच्या टीम यांच्याशी विशेष चर्चा करण्यास आले होते. त्यांना जी माहिती पाहिजे होती त्यांनी ती माहिती त्यांच्याकडून घेतलेली आहे. बाकी माहिती सार्वजनिक करता येत नसल्यामुळे माननीय किरीटजी सुद्धा आणि संबंधित विभाग सुद्धा या सर्व प्रकरणावर फक्त एकच सांगेल की ते कडक आणि बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व केस मध्ये लागलेला आहे. तिच्यात आरोपीची आणि जो फिर्यादी असतो त्याची ओळख बरेच करता येते. ती ओळख काही आणि जे काही आले आहे